जन्म माणसाच्या हातात नाही. मरणही कधी, कुठे, कसे, किती काळानंतर येईल हेही कोणाला माहीत नसते. दरम्यानच्या प्रवासात जगत राहणे, जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणे, स्वतःला व इतरांनाही सुखी करण्यासाठी धडपडत राहणे एवढे आपण निश्चित करू शकतो. एडी जाकू या जर्मन ज्यूचा जन्म 1920 साली झाला होता. हिटलर तेव्हा नुकताच उदयाला येत होता. तुमच्या वाट्याला आलेले नशीब बदलणे तुमच्या हातात नसते, पण जे काही तुम्हाला भोगावे लागत असते त्यामध्ये टिकून राहणे महत्त्वाचे असते. शिक्षण अप्रेंटिसशिप संपल्यानंतर 9 नोव्हेंबर 1938 या दिवशी आईवडिलांना भेटण्यासाठी एडी घरी गेला. घरात कुणीच माणसं नव्हती. तो घरात जाऊन झोपला. रात्री दरवाजा फोडून 10 नाझी घरामध्ये घुसले. जू म्हणून त्याला तेथे बराच मार खावा लागला. पुढे सैनिकांनी त्याला ट्रकमध्ये कोंबले आणि बुखेनवाल्ड या छळ छावणीत त्याला नेण्यात आले. या छावणीत 6 महिने काढल्यानंतर त्याला कशीबशी घरी जाण्याची संधी मिळाली. घरी गेल्यावर एडी ताबडतोब बेल्जियममध्ये पळून गेला. त्या देशात त्याला ज्यू म्हणून नव्हे तर जर्मन म्हणून पकडण्यात आले. पुढे एडीला औश्वित्झ या नरक म्हणारे अशा छळ छावणीत पाठवण्यात आले. 18 जानेवारी 45 पर्यंत कधी फ्रान्समधील तुरुंगात तर कधी बेल्जियममधील तुरुंगात किंवा जर्मनांच्या छळ छावणीत व जीव वाचवण्यासाठी सतत पळत राहणे अशी आयुष्याची फरफट चालू होती. छळ छावणीतील हाल, वेदना, अपमानांशी जुळवून घेण्यात 7 वर्षे गेली. युद्ध संपून जर्मनांच्या ताब्यातून सुटका झाली तेव्हा एडीचे वजन फक्त 28 किलो एवढे राहिले होते. छळ छावण्यातून जे सुटू शकले त्या साऱ्यांची अवस्था हाडे आणि त्यावर त्वचा अशी होती. मित्र नाहीत, कुटुंबियांचा पत्ता नाही, प्रेमाने जवळ करेल अशी एकही व्यक्ती सोबतीला नाही. एकट्याने जगायचे कशासाठी याचे उत्तर एडीला माहीत नव्हते. पण मरण येईपर्यंत जगायलाच हवे. आपण का जगत असतो, जगण्याचा हेतू काय हा प्रश्न अनेकांना कधीच पडत नाही. तुम्ही जर आशा सोडली नाहीत आणि वाट्याला येईल ते सहन करायची तयारी ठेवलीत तर तुमचे शरीर, तुमच्या शरीरातील मायक्रोबायोम चमत्कार घडवून आणीत असतो. छावणीतून पळताना एका प्रसंगी त्याच्या डाव्या मांडीत गोळी घुसली होती. हॉस्पिटल नाही, ॲनास्थेशिया नाही, आडवे पडण्यासाठी पलंग नाही. किंडरमन नावाच्या इटालियन डॉक्टरने हस्तिदंती लेटर ओपनर वापरून संडासामध्ये ती गोळी बाहेर काढली. वेदनांमुळे ओरडता येऊ नये यासाठी दाताखाली चिंध्या धरून ठेवाव्या लागल्या होत्या. अँटीबायोटिक मिळणे शक्य नव्हते. लाळ वापरून ती जखम बरी केली गेली. छळ छावण्या, जर्मन सैनिकांपासून पळण्याचा खेळ खेळत राहणे, सतत कमी जास्त मार खाणे, पोटात पुरेसे अन्न नाही, शून्याखाली 10 ते 20 डिग्री तापमान असतानाही अंगावर घालायला कपडे नाहीत, या अवस्थेत 6 वर्षे काढायला लागल्याने शरीरात प्राण राहिलेच नव्हते. पण हेही दिवस गेले. शरीरात ताकद आली. जवळचा मित्र कुर्ट भेटला. जिवंत असणाऱ्या सख्या बहिणीची भेट झाली. एडी पुढे ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक झाला. त्याचे लग्न झाले, मुले नातवंड झाली. हिटलरच्या छावणीत अनेक वेदना सोसून उपासमार सोसायला लागल्यानंतरही त्याच्या वाट्याला 100 वर्षांचे आयुष्य आले. एडीच्या कथनाप्रमाणे तो पृथ्वीवरचा सर्वात सुखी माणूस आहे. द हॅपीएस्ट मॅन ऑन अर्थ या 2020 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात ही सारी कथा तपशिलात वाचायला मिळते. हे पुस्तक अवश्य वाचा. कदाचित जगायचे कशासाठी याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. धन्यवाद.
कलंदर केसवा 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 आ कलंदर केसवा 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 आ कलंदर केसवा करी अब्दाली भेसवा भेसवा आ कलंदर केसवा 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 आ कलंदर केसवा आ करी अब्दाली भेसवा भेसवा आ कलंदर केसवा 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 जिन्नी आकाश कुलह सिरकीनी जिन्नी आकाश कुलह सिरकीनी